आज आपण हळदीचं पान घालून मसाल्यात सुके बांगडे बनवतोय, ते तुम्हाला मी दाखवते। त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे आपलं वाटण आहे कांद्या खोबऱ्याचं थोडंसं 2 चमचे, थोडी हळद, थोडी धणा पावडर, ही कोकम आणि हे लाल तिखट आपला घरगुती मसाला आणि हे हळदीचं पान ते तुकडे करून घ्यायचे, लसूण आणि कांदा फोडणीसाठी। हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे 2 चमचे। आता थोडी हळद घालूया, ही धणा पावडर 1 चमचा, हा आपला घरगुती मसाला तो तुमच्या आवडीप्रमाणे घाला। हे कोकम आहे, असे तुकडे करून घालायचे त्याच्यामध्ये, मग आंबट तिखट चांगलं लागेल। हे हळदीचं पान आहे, अर्ध घेतले, ते तुकडे करून असं त्याच्यामध्ये टाकायचे। आता चवीपुरतं मीठ घालूया। आता हे सगळं आपल्या हाताने त्या बांगड्यांना लावून घेऊया आणि नंतर मग फोडणी करू। आता फोडणी करूया। 4-5 पाकळ्या लसणीच्या घेतल्यात, लसूण, थोडा कांदा, आता कांदा लसूण लाल झाले आपला। आता आपण बांगडे घालूया। आता आपण बांगडे घालूया याच्यामध्ये। आता हे वाटण वाटलं ना, त्याचं पाणी आहे ते थोडं घालूया। आता झाकण ठेवूया, मध्य कमी गॅस ठेवायचा, मध्यम। आता बांगडे तयार झालेत आपले, पण थोडेसे आलं लसूण पेस्ट घालूया आणि 2 मिनटं जरा झाकण ठेवूया। आता आपले हळदीच्या पानातले सुके बांगडे खायला तयार झालेत।